अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुते स्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ नमस्कार। आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल ऑनलाईन श्रावण मास प्रवचनमालेमध्ये मनपूर्वक स्वागत। पुढे जाण्याच्या आधी मी आपल्या मठाचे अध्यक्ष श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांच्या चरणी श्रद्धापूर्वक प्रणाम करतो, त्यांचे आशीर्वाद। आपण सर्वांना हे लक्षातच आहे की आज हा श्रावण मास प्रवचनमालेचा दुसरा दिवस, द्वितीय पुष्प गोपण्याकरता मी इथे उपस्थित आहे। रामकृष्ण मठ पुणे आणि श्रावण मास प्रवचनमाला असं ऐकल्यानंतर सहजच दोन व्यक्तिमत्व आपल्याला आठवणार नाही असं होऊच शकत नाही। आणि ते कोणते दोन व्यक्तिमत्व? अंतः ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी भौमानंदजी महाराज, ज्यांनी ही प्रवचनमाला जवळपास 1985-86 साली आरंभ केली। त्यांना सुद्धा त्यांच्या पावनचरणी मी सश्रद्ध प्रणाम निवेदित करतो। आणि तसंच द्वितीय नाव म्हणजे प्रकृतीलीन समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोळकर, ज्यांचा या श्रावण मास प्रवचनमालेमध्ये सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर एकदम योग्यच ठरेल। कारण की माझ्या स्मृतीप्रमाणे जवळपास 30 ते 31 वर्ष सातत्याने त्यांनी या प्रवचनमालेमध्ये आपली सेवा रुजू केलेली आहे। त्यांच्या स्मृतीस सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या जो आहे आत्मबोध त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो। आजच्या विषयावर मी प्रवेश करीन त्याच्या आधी मला थोडीशी प्रस्तावना एक वेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे मांडावी लागेल। त्याचं कारण असं, लॉकडाऊन सुरू झालं मार्च महिन्यामध्ये आणि 18 मे पासून पुणे मठाने 3 प्रवचनांची माला म्हणजेच 2 व्याख्यानं भगवद्गीतेवर आणि 1 आत्मबोधावर असं 18 मे पासून आम्ही सुरू केलं। आणि आता ही प्रवचनमाला सुरू असतानाच श्रावण मास सुरू झाला तर मठाचे अध्यक्ष आपले श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज त्यांनी असं सुचवलं, एक सजेशन दिलं की हे 3 प्रवचन आपण व्याख्यानमालेमध्येच त्याचा समावेश करूया। आणि म्हणूनच त्याची वेळ बदलून, त्या 3 व्याख्यानांची वेळ बदलून आता 5:15च्या ऐवजी आता आपण 7 वाजता या विषयावर चर्चा करणार आहोत। तर या सगळ्या प्रस्तावाने सकट आता मी विषयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो। आणि मला हे चांगलं लक्षात आहे की आजपासून अनेक नवीन भक्त सुद्धा या प्रवचनमालेमध्ये जोडले गेलेले आहेत। आणि त्याच्याकरता एकदम काही नवीन असं नको, म्हणून आधी झालेले जे काही प्रवचन
प्रवचनं आहेत आत्मबोधावरती, त्याचा थोडक्यात आपण उजळणी करून मग पुढे जाऊया. अर्थातच आधीचे सर्व झालेले जे प्रवचनं आहेत ते RKM पुणे लेक्चर्स, म्हणजे आपण आत्ता हे जे माझं व्याख्यान ऐकत आहात हे ऐकत आहात RKM पुणे या एका यूट्यूब चॅनलवर. याच्या व्यतिरिक्त अजून मठाची एक अजून चॅनल आहे RKM पुणे लेक्चर्स. त्याच्यावरती ते सर्व जे आधी झालेले व्याख्यान त्याच्यामध्ये ते रेकॉर्डेड आहे. जर आपल्यापैकी कोणाचा त्याच्यामध्ये रस असेल तर आपण ते नक्कीच ऐकू शकता. आम्ही तसा प्रयत्न करत आहोत की ते व्याख्यान याच चॅनलवरती जर ट्रान्सफर झाले तर खूप बरं होईल. पण जर तसं नाही होऊ शकलं तर आपण RKM पुणे लेक्चर्सवरती ते व्याख्यान ऐकू शकता. आत्मबोध हा विषय किंवा हा ग्रंथ म्हणूया श्री शंकराचार्य यांच्याद्वारा रचित हा वेदांताचा प्रकरण ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाची निवड मी मुद्दाम का केली, मागेही मी सांगितलं होतं प्रवचनामध्ये की या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की वेदांताचे सिद्धांत आणि आत्मतत्व असं मांडताना प्रत्येक सिद्धांताबरोबर आचार्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी होत काय असतं की ते आत्मतत्व आपल्याला ग्रहण करायला समजायला हे थोडं सोपं जातं. साधारणपणे प्रकरण ग्रंथाचा अर्थच असा असतो. प्रकरण ग्रंथाचा अर्थ असा असतो की जे वेदांताचे जे सिद्धांत आहेत ते जे उपनिषद आणि ब्रह्मसूत्र किंवा गीतेमध्ये मांडल्या गेलेल्या आहेत तर त्या सगळ्या सिद्धांतांना एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने आणि विशेषतः सुसूत्र पद्धतीने साधकांपुढे मांडणे, जेणेकरून वेदांत किंवा आत्मतत्व आपल्याला समजणं हे सोपं होत असतं. आचार्याद्वारा रचित असे अनेक प्रकरण ग्रंथ आहेत. विवेक चूडामणी, वेदांत परिभाषा, तत्वबोध, आत्मबोध आणि इतर आचार्यांनी सुद्धा प्रकरण ग्रंथांची रचना बरीच केलेली आहे. तर हे जे आत्मबोध आहे याचं असंच की याच्यामध्ये आत्मतत्वाचे सिद्धांत मांडत असताना आचार्यांनी फार सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. साधारणपणे काय होत असतं की आत्मतत्व मांडत असताना तर्काचा प्रयोग हा साधारणपणे करावा लागतो. का हो असं का? आत्मतत्व हे मांडत असताना तर्काचा प्रयोग का करावा लागतो? त्याचं कारण असं की पहा, जे सगळे हे जग ज्याला वेदांत म्हणतो हे मिथ्या आहे आणि आपण जे इंद्रियांनी ग्रहण करत आहोत, आता ज्या गोष्टी आपण ग्रहण करत आहोत त्या सगळ्या गोष्टींना नकारणं, म्हणजे आपण इंद्रियांनी बघत आहोत, डोळ्यांनी बघत आहोत, नाकाने वास घेत आहोत, कानाने ऐकत आहोत, अशा संसाराला नकारणं आणि आत्मतत्व स्थापित करणं, त्याचं अस्तित्व स्थापित करण्याकरता तर्काशिवाय कसं होणार? भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्णांनी एक थोडाफार तरी तर्काचा प्रयोग हा केलेला आहे. पण त्यांनी ऋषींच्या वाणी बरोबर त्यांनी अजून एक स्वतःची अनुभूती सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून ते अजून थोडं सोपं जात असतं. तर आत्मबोधचा पहिलाच जो चर्चा याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये करत होतो आणि तो श्लोक म्हणजे असा की तपोभी क्षीण पापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणां अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. आचार्य शंकर म्हणतात की ज्यांची तपाद्वारे पापे क्षीण झाली आहेत, जे शांत आहेत, मनातील चंचलता जाऊन ज्यांचे हृदय शांत झाले आहे, ज्यांच्या मनातील कामना वासना नाहीशा झाल्या आहेत आणि ज्यांना मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, अशांसाठी हा आत्मबोध सांगण्यात आला आहे. म्हणजे ज्यांची पापक्षीणे झाली आहे, ज्यांचं मन शांत आहे. आता आपली पापक्षीणे झाली आहेत की नाही माहीत नाही, मन शांत तर नक्कीच नाही आहे, पण ग्रंथ अध्ययन करायला काही हरकत नाही. आणि हे सगळे चर्चा सुरू असताना तप हे काय असतं,
त्याच्यानंतर गीतेचा सुद्धा त्याच्यामध्ये एक सपोर्ट, एक आधार घेतला गेला आणि गीतेमध्ये जे 17व्या अध्यायामध्ये विशेष करून शारीरिक तप, मानसिक तप, वाणीचं तप हे काय असतं याची चर्चा सखोल केल्या गेलेली आहे आधीच्या व्याख्यानामध्ये. त्याच्यानंतर सात्विक तप, राजसिक तप आणि तामसिक तप काय असतं याची चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टींच्या फार फरक मी आज जाऊ शकणार नाही, नाहीतर त्या गोष्टींचं फार रिपिटेशन होईल आहे. पण काही गोष्टी ठळक आपल्यापुढे मांडू इच्छितो, विशेष करून की सात्विक तप काय असतं. आणि मी सात्विक तपावरती थोडासा भर का देत आहोत की आपण सर्वजण साधक आहोत आणि साधकाच्या जीवनामध्ये सात्विक तप हा अत्यंत आवश्यक आहे. आधी आपण एक थोडी चर्चा अजून एक वेगळी करूया की जी मी आधी अनेक वेळा या गेल्या आत्मोद्याच्या व्याख्यानामध्ये केलेली आहे, आणि ती म्हणजे की तप आणि उपासना मध्ये काय अंतर आहे. मी आधी अनेकदा सांगितलेलं आहे, काही लोकांकरता याची पुनरावृत्ती होत असेल, पण झाली तरी हरकत नाही. उपासना किंवा साधना ही एक गोष्ट आहे आणि तप हे वेगळं आहे. पुन्हा सांगू इच्छितो, तप हे वेगळं आहे, उपासना आणि साधना वेगळं आहे. कोणत्या अर्थाने की पहा, आपलं मन आणि इंद्रिय हे नेहमी विषयांत आणि जेव्हा आपण आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताब्या ठेवतो आणि ताब्या ठेवल्यानंतर त्यांना विषयांपासून दूर ठेवतो, याला तप म्हणतात. जेव्हा आपण आपल्या मनाला इंद्रियांना आवर घालतो आणि विषयांपासून दूर ठेवतो, याला तप म्हणतात. आणि अशा प्रकारच्या या दुराव्याने एका प्रकारची शक्ती निर्माण होत असते. आता हे झालं तप. उपासना म्हणजे काय? तर उपासना किंवा साधनेमध्ये काय होत असतं बंधू भगिनींनो, की आपण आपल्या मनाला आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो, नक्कीच आपल्या कह्यात ठेवतो, पण त्यातून त्यांना एकाग्र करून त्यांना आपण ईश्वराकडे लावतो. पहा, ही दिशा देणं फार महत्वाचं आहे. तपामध्ये काय होतं, शक्ती निर्माण होती, पण ती शक्ती इतर ठिकाणी खर्च होत असते. कुठे होते मी त्याच्यावरती पुढे येणार आहे. पण हा एक अत्यंत महत्वाचा अंतर आहे की जेव्हा आपण आपलं मन, आपल्या इंद्रिय आपल्या कह्यात ठेवतो, त्याला एकाग्र करून जेव्हा ईश्वर प्राप्तीकडे लावतो, तेव्हा त्याला साधना किंवा उपासना म्हणतात. जर उपनिषदांच्या भाषेमध्ये जर सांगितलं, मनश्च इंद्रियांश्च एकाग्र परंतप. परंतप म्हणजे साधना. तप वेगळं, परंतप वेगळं. म्हणजेच काय की जेव्हा आपण मन आणि इंद्रियांना एकाग्र करतो आणि त्यांना ईश्वर प्राप्ती करतात, त्या मार्गावरती ती शक्ती खर्च करतो, तर त्याला म्हणतात साधना किंवा उपासना. पण जर आपण मन आणि इंद्रियांना आपल्या कह्यात ठेवून विषयांपासून फक्त दूर ठेवलं, त्यातून शक्ती निर्माण झाली, ताप निर्माण झाला, तप झालं, तर ती शक्ती आपण वाटते तिथे व्यवहार करू शकतो आणि ते साधका करता योग्य नाहीये. आणि म्हणूनच आपण थोडक्यात चर्चा झालेली आहे तरी सुद्धा आपलं हे जे सात्विक तप काय आहे आणि राजसिक तप काय आहे त्याची थोडी चर्चा करून मग शेवटचं जे आहे तामसिक तप त्याची चर्चा राहिली, त्याच्याकडे जाऊया. श्रद्धया परया तप्तम तपस्तप त्रिविधम नरैः अफलकांक्षिभिः युक्तै सात्विकम परिचक्षते. याचा अर्थ काय की जे तप श्रद्धापूर्वक केल्या जातं, जे तप कोणत्याही फलाची आशा न ठेवता केल्या जातं. पहा, इथे लक्षात घ्या, श्रद्धापूर्वक आस्तिक्य बुद्धीने ईश्वर आहे, माझे गुरुनी जे काही सांगितलंय साधना करायला, त्या साधनेतून मला ईश्वर प्राप्ती होणार, याला म्हणतात आस्तिक. असं केल्याने ते तप खरंच ते तप नसून ते उपासनाच असते. आणि अफलकांक्षी म्हणजेच काय की कोणती फलाची अपेक्षा नाही. म्हणजे काय होत असतं की जेव्हा एखादा मनुष्य तप करतो, तर मी आता सांगितलं शक्ती निर्माण होते, त्या शक्तीतून काही पण घडू शकतं, चांगला आणि वाईट. पण जेव्हा आपण त्याला ईश्वराकडे, ईश्वर प्राप्ती करते त्या शक्तीला व्यय करतो, तर ते म्हणजे त्याला म्हणतो की फलांची आकांक्षा न ठेवता आणि
कोणी जर असं म्हटलं की अहो ईश्वर प्राप्ती सुद्धा तर एक आशा, इच्छा, अपेक्षा आहे, तर भगवान श्रीरामकृष्ण असं स्पष्टपणे सांगतात वचनामध्ये की ईश्वर प्राप्तीची इच्छा ही इच्छामध्ये मोडत नाही, ती सात्विक इच्छा आहे आणि ती इच्छा असलीच पाहिजे. तर आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये तप किंवा उपासना करतो तर ती श्रद्धापूर्वक केली पाहिजे. आणि तसंच इतर कोणतीही ईश्वर प्राप्तीशिवाय इतर कोणतीही आशा, आकांक्षा आपल्या मनात नसली पाहिजे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर याची पण राजसिक तपाची चर्चा सुद्धा केली होती. आणि साधका करता हा मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की हा फार निसर्गा रस्ता आहे. कोणता? राजसिक तप. का? कारण कसं आहे की ही जी शक्ती निर्माण होते, ही शक्ती जर आपण काही व्यक्तिगत, काही सांसारिक किंवा काही व्यवहारिक लाभाकरता खर्च केलं तर त्यातून खूपच एक अनिष्ट साधकाचं घडतं. कारण की साधक आपण कोणाला म्हणतो? साधक आपण म्हणतो त्याला की ज्याच्या जीवनाचं उद्दिष्ट मोक्ष आहे. आणि मोक्ष जर जीवनाचा उद्दिष्ट आहे आणि तप किंवा उपासना केल्यानंतर त्या उपासनेचा किंवा तपाचा फळ जर लौकिक काही गोष्ट प्राप्त करण्याकरता केला तर याच्यासारखी तर एक चूक किंवा लाजिरवाणी गोष्ट नाही. साधका करता आपण साधक आहोत आणि म्हणूनच यातून व्यावहारिक गोष्टी प्राप्त होत असतात. बरं, भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैवयत् क्रियते तदीह प्रोक्तम राजसं चलवत् ध्रुवम्. काय याचा अर्थ? की सत्कार, मान, पूजा किंवा दंभ म्हणजे मी जे नाही पण लोकांना ते दाखवायला, असं दंभ दाखवण्याकरता दंभेन चैवयत् क्रियते तदीह प्रोक्तम राजसं चलवत् ध्रुवम्. की म्हणजे कोणत्याही लौकिक गोष्टी, लौकिक काहीतरी अर्थ म्हणा, मान, सन्मान, माझीच पूजा झाली पाहिजे, मला असं मिळालं पाहिजे, अशा तपाच्या माध्यमातून या गोष्टी प्राप्त करता येतात. पण जे खरे भक्त असतात ते कधी पण अशा कोणत्याही व्यावहारिक कारणाकरता तप करत नाही. आणि केलं तर मग काय होतं? त्याचं जे फल प्राप्त होतं ते कसं असतं? ते संपूर्णपणे चलम अध्रुव. चल अध्रुव याचा अर्थ काय? भगवान कृष्णाने शब्द वापरले की ते टिकत नाही. टिकत नाही म्हणजे कसं? की एखाद्या साधकाने काही तप केला आणि काही त्याच्या मनामध्ये काही वासना कामना होत्या, तर त्या वासना कामना पूर्ण होतील, पण त्यांनी जे तपच्या माध्यमातून जी काही आध्यात्मिक बळ गोळा केलं होतं ते पूर्ण क्षीण होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. अध्रुवम चलम निघून जाईल. जसं बँकेत आपण काही पैसे गोळा केले आणि मग अचानक एक दिवशी काहीतरी डोक्यात आलं तर ते सगळं खर्च करून टाकले तर पुन्हा जैसे थे. तर साधकाची ही वृत्ती नसते, भक्तांची ही वृत्ती नसते. तो फक्त आपल्या मनामध्ये मोक्षाची कामना, ईश्वर प्राप्तीची कामना, याच एका अर्थाने तो साधना हे करत असतो. सात्विक तप म्हणजे उपासनाच, त्यात अंतर नाही आहे. पण राजसिक किंवा तामसिक दृष्टीने जर काही उद्दिष्ट ठेवले मनामध्ये तर नक्कीच ती गोष्ट साधकाकरता फारच ज्याला म्हणतो की हानिकारक आहे. इथपर्यंत आपण आत्तापर्यंतच्या वर्गामध्ये आलो होतो बंधू भगिनींना. आता तपाचा तिसरा जो प्रकार त्याची चर्चा करता तो श्लोक वाचतो आणि त्याच्यावर थोडी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्ताव समुदार्थम्. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः म्हणजे बघितलं तर बंधू भगिनींनो, आपण सच्चे साधक आहोत तर आपण तर या तपाची चर्चा सुद्धा केली नाही पाहिजे. का? कारण की जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने दुराग्रहाने पेटून आणि एवढंच नाही तर मन, वाणी आणि शरीराला त्रास किंवा कष्ट देऊन दुसऱ्यांचा अनिष्ट करण्याकरता अशा उद्दिष्टाने केलं तर म्हणजे पहा काय काय त्याचे सगळे ॲट्रिब्यूट्स आहेत की मूर्खतापूर्वक हट्टाने पेटून असं म्हटलं का आपण असं करूनच दाखवतो. ही साधकाची वृत्ती नाही आहे, भक्ताची वृत्ती नाही आहे. आणि मन, शरीर, वाणी तिघांना त्रास देऊन, आता
साधारणपणे कसं असतं म्हणतो वगैरे की सामान्य लोक या गोष्टींनी फार प्रभावित होत असतात. आपण बघतो की अनेक तीर्थस्थानी काही लोक थंडीच्या रात्री पाण्यामध्ये छाती एवढ्या पाण्यामध्ये उभे राहतात. म्हणजे काय, हे शरीराला त्रास देण्याच. किंवा काट्यावरती झोपतात, किंवा 12 वर्ष उभाच राहणार, असे आहेत, अजूनही आहेत. आपण जर थोडं तीर्थस्थानी जर भटकलो फिरायला गेलो तर आपल्याला लक्षात येतं. पण या सगळ्या म्हणजे भगवान स्पष्टपणे म्हणतात की स्वतःच्या मन, शरीर आणि वाणीला जर आपण त्रास दिला आणि त्यातून तप जर करण्यामध्ये मूर्खतापूर्वक आणि हट्ट केला तर यातून तुम्हाला त्या तपाचं फळ मिळेल, जे काही लौकिक. अशा प्रकारच्या तपाने कधी पण ईश्वर प्रसन्न होत नसतात. आणि अशा प्रकारचे जे तप असतात त्यातून काही ना काही आपलं स्वार्थ किंवा आपले ज्याला म्हणतो की व्यावहारिक काहीतरी प्राप्तीची आशा असते. तामसिक तप तर म्हणजे आपल्या सारख्या भक्तांच्या सिलेबसमध्येच नसलं पाहिजे. का नसलं पाहिजे? कारण की याच्या माध्यमातून आपण काय प्राप्त करणार आहोत. आणि हे तामसिक वृत्तीचे लोक असतात आणि त्यातून त्याचे काही लोकांची वृत्ती अशी असते की यत पीडया, दुसऱ्यांना त्रास देणे. हे तर अजूनही खरं. काहीतरी वशीकरण मंत्र किंवा इतरांचं काहीतरी नुकसान करून घेणं. काही लोक तर असे असतात की माझं नुकसान झालं तरी चालेल, पण याला मी संपवून सोडेल. आता काय म्हणायचं, याला माझं नुकसान झालं बेहत्तर, पण याला मी सोडणार नाही. अशा वृत्तीने सुद्धा लोक तप करतात. आणि तप करून मग कसं असतं की बा याचे सुद्धा काही जे फळ प्राप्त होतात ते काय होतं, ते सुद्धा चल आणि अध्रुव असतात. म्हणजे कोणाचे विनाश करण्याकरता एखाद्याने कोणतरी तप केला, मग त्याचं त्या समोरच्याचं नुकसान झालं, ज्याच्या संदर्भात तो तप केला होता, आणि याचं तपाचं फळ नष्ट झालं. आणि हे सगळं करून कधी सारासार विचार तर करा, हे सगळं असं करून होणार तरी काय? आपला जीवनाचा उद्दिष्ट काय? ईश्वर लाभ. आणि त्याच्याकरता काय? श्रद्धापूर्वक आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा, याच्यासाठी दुसरं काही नाही. हे दोन आपण खूप लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा आपण चर्चा करत आहोत या तामसिक तपाची, तर भगवान श्रीरामकृष्णांच्या आता अवतारांची लीला कशी असते म्हणतो भगिनींनो, ही असते. त्याच्यामध्ये कोणताही भाग सुटलेला नसतो. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आला होता की त्यांचे त्यागी शिष्य आणि ग्रेट मास्टर याचे हे ग्रंथाचे ग्रंथकार, म्हणजे लीला प्रसंग आपण ज्याला म्हणतो त्याचे ग्रंथकार म्हणजे स्वामी शारदानंदजी महाराज, जेव्हा त्यांनी हे नक्की केलं तेव्हा ते सारखे भगवान श्रीरामकृष्णांकडे ये जा करू लागले. तर त्यांच्या वडिलांना फार चिंता वाटू लागली. आणि त्यांनी आपल्या त्या मुलाला थांबवलं. म्हणजे खूप प्रयत्न केले की त्यांच्याकडे जात नको जाऊ. त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याकडे गेल्याने हा मुलगा साधू विधू होणार आहे. आता मुलगा काही ऐकत नाही, त्याला काही जास्त म्हणू शकत नाही, कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा. वडिलांनी काय करावं, तर गंगाच्या तीरी बसून आणि त्यांनी स्वतः जप सुरू केलं. कोणत्या उद्दिष्टाने? की या भगवान श्रीरामकृष्णाचा अनिष्ट हो. पहा कुठपर्यंत मजल केली. म्हणजे त्यांचा अनिष्ट होत त्यांना काहीतरी हानी पोहोचत, जितकी जास्त हानी पोहोचेल तितकं चांगलं, अशा एका दुष्ट बुद्धीने त्यांनी त्या गंगेच्या काठी तप सुरू केलं. पण अवतार शेवटी अवतार असतात. त्या अशा प्रकारच्या तपाचं फळ त्याचं काही भगवान श्रीरामकृष्णांवरती तर काही म्हणजे झालं की नाही झालं हे सांगणं अवघड आहे, पण असं काही अनिष्ट ते करू शकले नाही. पण जे हे उदाहरण तुमच्या पुढे मुद्दाम का मांडलं, फक्त हे सांगण्याकरता की अवतार जेव्हा येतात त्यांच्या लीलामध्ये कोणतीही गोष्ट सुटत नसते लीलेमध्ये, एक. आणि दुसरं, हे अशा प्रकारचे लोक आत्ता सुद्धा आहेत की ज्या अशा प्रकारच्या सूड बुद्धीने, दुष्ट बुद्धीने या तपाचा सदुरुपयोग करतात. आपण रामायण वाचतो, महाभारत वाचतो, इतर पुराण वाचतो आणि त्याच्यामध्ये राक्षसांचे अनेक काही कथा येत असतात. तर
त्याच्यामध्ये आपण बघतो हे रावण, कुंभकर्ण, मेघनाथ, महाभारतामध्ये जयद्रथ, हे सगळे जे राक्षसी वृत्तीचे लोक होते, यांच्याकडे इतकं बल कुठनं येतं? कुठनं नाही, हे तपाचं बल असतं. हे कसं आहे की कोणत्या तरी एखाद्या देवताला प्रसन्न केलं, तप केलं, उपासना आणि तप केलं म्हणजे काय होत असतं, त्याचं फळ तर मिळणार. फळ मिळून काय करायचं, तर त्याचा असा समाजाला याचा दुरुपयोग करायचा. तर ह्याला म्हणतात तामसिक तप. जरी हे आपल्याशी याचा काहीही संबंध नाही, बंधू भगिनींना, एकदम काडीचाही संबंध नाही, तरी सुद्धा हा एक तप असतो आणि याचा दुरुपयोग साधारणपणे होत असतो. आणि या गोष्टीपासून आपण खूप सावधान असलं पाहिजे. फक्त हे सिद्धांत आपल्या पुढे मांडण्याच्या दृष्टीने मी हे तामसिक तप काय असतं हे आपल्या पुढे मांडलं. आणि या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज आपण इथे हे तप काय असतं इथे ही चर्चा पूर्ण होत आहे. पहिल्याच श्लोकामध्ये या आत्मबोधाच्या तपोभी क्षीण पापाना हे शब्द आलेले आहेत की ज्यांचे पाप क्षीण झाले. सात्विक तपाने काय होत असतं, पाप क्षीण होत असतात किंवा पुण्य वाढत असतात. आणि त्या पुण्याच्या माध्यमातूनच साधक आस्तिक्य बुद्धीने जेव्हा मार्गक्रमण करतो, पुढे पुढे जातो, ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती पुढे पुढे जात असतो. रामकृष्ण संघाच्या संदर्भात बोलायचं त्याच्या आधी पण मी आपल्याला सांगितलं बंधू भगिनींनो की असं रामकृष्ण संघामध्ये उपासनेला खूप महत्व आहे, पण वेगळं तपाला काही महत्व नाही. आणि आपल्यापैकी ज्या लोकांची दीक्षा झाली असेल रामकृष्ण संघातर्फे त्यांना असं काही विशेष तप करायला सांगितलं नसेल, पण ध्यान करणं आणि चरित्र निर्माण, विशेषकर सत्यनिष्ठा आणि इतरांना सहाय्य करणं, या सगळ्या गोष्टींवरती भरपूर भर दिला जातो. पण काही तुम्ही असं काही पाण्यात उभे राहा आणि काट्यांवर झोपा आणि कमीत कमी 7 दिवस तरी उभे राहा वगैरे, मौन पाळा, असं फार विशेष त्याच्यावरती भर देत नाही. असं का? एका भक्तांनी हा प्रश्न मला SMS करून विचारला की असं का की रामकृष्ण संघामध्ये आपण या प्रकारच्या तपाला बिलकुल महत्व देत नाही, असं का? प्रश्न एकदम योग्य आहे. कारण की एक उत्तर याचं मी आधी तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. ते म्हणजे काय की जी उपासना आपण करत असतो सकाळ संध्याकाळ दुपार, आणि विशेष करून चरित्र निर्माणचे जे धडे आपल्याला ठाकूर स्वामीजींनी दिलेले आहेत, सत्य आचरण, इतरांना सहाय्य करणे, सहानुभूती करणे, त्याच्यानंतर निष्काम कर्मयोग, ह्या सगळ्या गोष्टी तपामध्येच पुरत असतात. वेगळ्याने आपल्याला तप करायची काहीही आवश्यकता नाही. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला साधन सांगितलंय आपल्या गुरु महाराजांनी आणि जे काही शिकवणी आपल्या रामकृष्ण संघाच्या मार्फत आपल्याला दिले जातात आपल्या चरित्राच्या संदर्भात, त्याचं पालन केलं म्हणजे ते सगळ्या प्रकारच्या तपस्या त्याच्यामध्येच अंतर्निहित आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच रामकृष्ण संघामध्ये कधी पण वेगळी अशी काही तपस्या करण्याकरता कोणीही उत्साहित करत नाही. तरी सुद्धा आपण माताजींच्या जीवनात बघतो की त्यांनी पंचतपा केलेलं आपल्या सगळ्यांना लक्षात आहे. निलांबर बाबूच्या गार्डन हाऊस म्हणजे बेलुठाला लागूनच आहे आणि तिथे ते ताब्यातच आलेलं आहे अनेक वर्षापासून. तर तिथे ती जागा अजूनही व्यवस्थित बिलकुल ज्याला म्हणतो की सुरक्षित ठेवल्या गेलेली आहे. कारण की माताजी स्वतः तिथे ते पंचतपा केलेलं आहे. पंचतपा म्हणजे काय असतं की सकाळ म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अशा मध्ये माताजी बसायच्या. एक तिथे मोठी ज्याला छत आहे त्याच्या 4 तुकड्यामध्ये अग्नी पेटवले जाते आणि 5वी अग्नी म्हणजे सूर्य. आणि मध्ये बसून जो साधक असतो त्याने तो जप केला पाहिजे. आता फक्त एक तपाचा सुद्धा आपला हे पारंपरिक एक महत्व आहे हे दाखवण्याकरता फक्त माताजीने तसं केलं. पण माताजींसारखं सात्विक अजून कोण असू शकतं, त्यांच्यासारखं आस्तिक बुद्धिवाद कोण असू शकतं. पण तरी सुद्धा त्याच्यानंतर असं कोणी अशा प्रकारचे तप केलेलं तसं आपल्या इतिहासामध्ये कुठे नाही. एक आपल्या रामकृष्ण संघाचे प्रथम अध्यक्ष स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, त्यांची पुस्तके साधक, साधना आणि सिद्धी मी माझ्या बरोबर आता इथे आणली आहे. का आणली तर मी जे काही तुमच्या पुढे बोललो
हे काही माझे विचार नाही आहे. हे विचार नक्कीच आपल्या रामकृष्ण संघाचे जे सगळे थोर संत महापुरुष झालेले आहेत त्यांच्याचकडून हे कुठेतरी माझ्या वाचण्यात आले, समजण्यात आले. आणि ज्येष्ठ संन्यासी जे आपल्या मठ आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा मी ते समजण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तुमच्या पुढे असं मांडलं की रामकृष्ण संघामध्ये वेगळी तपस्याला असं महत्त्व नाही, पण चरित्र निर्माण, सत्यनिष्ठा, इतरांना सहाय्य करणे, निष्काम कर्मयोग आणि आपली वैयक्तिक साधना याच्यामध्ये सगळं काही मोडत असतं. हे याचा म्हणजे याचं तुम्हाला एक पावती देण्याकरता नाही, पण हे राजा आणि अभ्यास करत असताना मला नेमका तो पाठ उघडला गेला. म्हणजे हे एक संयोग काय सांगू, म्हणजे परवाचीच गोष्ट आहे की ती पुस्तक मी असं उघडलं आणि काहीतरी मी इतर एक संदर्भ शोधत होतो आणि हे उघडलं. एक 2 ओळी वाचल्याबरोबर मला इतका आनंद वाटला आणि का नाही हे आपल्या भक्तांपुढे एकदा वाचून दाखवावं. तर ही एक या पुस्तकामध्ये बेलूर मठामध्ये 17 मार्च 1922 रोजची ही नोंद आहे. पान क्रमांक 72 त्याच्यामध्ये ही नोंद आहे, क्षमा करा 73. त्याच्यामध्ये भक्त विचारतात या तपस्येच्या संदर्भात आणि बिलकुल नेमका हाच प्रश्न की रामकृष्ण संघामध्ये तपाला महत्त्व इतकं का नाही. तर ती सगळी चर्चा फार मोठी आहे, पण मी त्याचा शेवटचा आणि कन्क्लुझिव्ह निर्णय देणारा जो पॅरेग्राफ आहे, ज्या 4 ओळी आहेत, मी तुमच्या पुढे जशीच्या तशी वाचू इच्छितो. प्रश्न: महाराज, तर मग खरी खरी तपस्या कोणती? पहा प्रश्नाचा म्हणजे शेवटचा तोच प्रश्न आहे की महाराज खरी खरी तपस्या कोणती? आता महाराज उत्तर देत आहेत, यातील एकही तपस्या खरी तपस्या नव्हे. म्हणजे वरती जो काही संदर्भ आलेला आहे त्यापैकी म्हणजे उभे राहणे, पाण्यात काट्यांवर झोपणे या संदर्भात राजा महाराज स्पष्टपणे सांगतात, यातील एकही तपस्या खरी तपस्या नव्हे. अभ्यास केला म्हणजे कोणीही त्या गोष्टी करू शकतो. देहावर ताबा मिळवणे सोपे असते, परंतु मनावर विजय मिळवणे, कामकांचन, नावलौकिक यांची वासना जिंकणे भयंकर कठीण असते. केवढा सुस्पष्ट सांगितलंय. परंतु मनावर विजय मिळवणे, कामकांचन, नावलौकिक यांची वासना जिंकणे म्हणजे मनाला पवित्र करणे, मनातून सगळ्या दुष्ट वासना नाहीशा करणे आणि नावलौकिकची वासना ही नाहीशी करणे ही खरी तपस्या आहे. आपल्या अर्थातच उपासने बरोबर. पुढे म्हणतात, यथार्थ तपस्या ही 3 गोष्टींवर प्रतिष्ठित असते. पहा आता महाराज काय सुंदर पद्धतीने मांडतात. 3 गोष्टी आपल्याला महाराज सांगणार आहे. यथार्थ तपस्या ही 3 गोष्टींवर प्रतिष्ठित असते. प्रथम सत्याश्रयी व्हायला पाहिजे. ठाकूरांनी सांगितलंय सत्य ही कलिकाळातली तपस्या. आणि त्याच गोष्टीवरती आपले महाराज रामकृष्ण संघाचे प्रथम महाअध्यक्ष ते सुद्धा याच गोष्टीवरती भर देतात आणि काय म्हणतात ते, प्रथम सत्याश्रयी व्हायला पाहिजे. सदा सर्वदा प्रत्येक कामात सत्यरूपी खुंटा धरून ठेवायला पाहिजे. म्हणजेच सत्य काहीही केल्यास सोडायचं नाही आणि तीच सर्वात मोठी तपस्या आहे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की जर कोणी 12 वर्ष सतत सत्याचं आचरण करेल तर त्याची मेधानाडी आणि ब्रह्मचर्याचं पालन करेल तर मेधानाडी ही उघडते आणि त्याला लागलेच ब्रह्मज्ञान होऊ शकतं. द्वितीय महाराज पुढे म्हणतात, द्वितीय कामाजित व्हायला पाहिजे. म्हणजेच आपलं मन हे अतिशय पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे. सगळ्या दुष्ट वासनांचा आपण नायनाट केला पाहिजे विवेकपूर्वक. तृतीय वासनांवर विजय मिळवायला पाहिजे. वासना म्हणजे कोणत्या? आपल्या प्रत्येकामध्ये लोकेशना, वित्तेषणा, दारेषणा, पुत्रेषणा अशा अनेक वासना असतात. तर ह्या सगळ्यांचा बिलकुल संपूर्णपणे त्याग केला पाहिजे. वासनांवर विजय मिळवायला पाहिजे. ह्या 3 गोष्टींचे पालन केलेच पाहिजे. या गोष्टी जीवनात उतरविणे किंवा यात सिद्ध होणे हीच खरी खरी तपस्या होय.
एवढं सुस्पष्ट सांगितलं आहे. आणि म्हणून पहा रामकृष्ण संघामध्ये आपण असं कधी ऐकत पण नाही, बघत पण नाही. न साधू संन्यासी न ग्रहस्थ लोक सुद्धा काही असं विशिष्ट आहे काही. हां, साधनेकरता एक महिनाभर कुठे जाऊन आपण जप ध्यानमध्येच वेळ घालवतो, अध्ययनामध्येच वेळ घालवतो एक्सक्लुसिव्हली, त्या गोष्टी मान्य आहे, त्या उपासनेमध्येच मोडतात. पण असं काहीतरी मनाला ताण देऊन, शरीराला काही त्रास देऊन, वाणीला काही त्रास देऊन अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी रामकृष्ण संघामध्ये त्याला काही महत्त्व दिलं जात नाही. तर 3 गोष्टी त्याचा पुन्हा त्याची उजळणी करूया. सत्याश्रयी व्हायला पाहिजे, सदा सर्वदा प्रत्येक कामात सत्यरूपी गुंडा धरून ठेवायला पाहिजे. द्वितीय, कामाजित व्हायला पाहिजे. तृतीय, वासनांवर विजय मिळवता आला पाहिजे. या 3 गोष्टींचे पालन केलेच पाहिजे. या गोष्टी जीवनात उतरविणे किंवा यात सिद्ध होणे हीच खरी खरी तपस्या होय. तर बंधू भगिनींनो, आपण तप म्हणजे तपोभिक्षीण पापाना याच्यावरती भरपूर चर्चा केली. आणि चर्चा करण्याचं मागचा उद्दिष्ट पहा कसा असतो की या सगळ्या कन्सेप्ट आपल्या जीवनात स्पष्ट झाले पाहिजे. आपल्याला बरेचदा असं वाटत असतं की अरे ते लोक, आणि विशेष करून बाहेरचे लोक किंवा साधारण लोक त्या या सगळ्या गोष्टींमध्ये फार भर देतात. आणि मग त्यांना बघितल्यानंतर कुठेतरी आपल्या मनामध्ये एक किंतु निर्माण होतो की अरे या सगळ्या गोष्टी आपण करतच नाही, मग आपलं काय होईल? आपण फक्त सकाळ संध्याकाळ जप करतो. हो, आपण सकाळ संध्याकाळ जप करतो, पण आपण चरित्र निर्माण करण्याकरता सत्याचं आचरण सुद्धा करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण निस्वार्थ सेवा करत असतो, आपण इतरांना सहयोग करत असतो, इतरांवरती सहानुभूती आपली असते. या सगळ्या जे मानसिक गोष्टी आहे याच्याकडे आपला किती भर आहे. म्हणून आपल्याकरता या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या विशेष करून जे शारीरिक तप वगैरे जे आहेत त्यांचं काही विशेष महत्त्व आपल्या रामकृष्ण संघामध्ये दिल्या जात नाही. आणि आपल्या दैनंदिन व्यवहार कसा असला पाहिजे त्याला रामकृष्ण मिशन खूप महत्त्व देतं. नाहीतर हे सगळे तप करायचे आणि दुसऱ्याचं नुकसान करायचं असल्या प्रकार कधीही आपल्याला ठाकूरांना मान्य नाही आहे, ठाकूराच्या भक्तालाही मान्य नाही आहे, ठाकूराच्या साधूलाही मान्य नाही आहे. आणि इथं चरित्रहीनता झालं. काहीतरी तप करायचं आणि काहीतरी लौकिक गोष्टींकरता प्राप्त लौकिक गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर त्याच्याकरता तुम्ही बाहेर मेहनत करा ना. त्याच्याकरता या गोष्टी आध्यात्मिक गोष्टी याच्याकरता नाही आहे. आध्यात्मिक गोष्टी फक्त आणि फक्त कशाकरता आहे तर फक्त आपल्याला ईश्वराच्या चरणी भक्ती लाभो, त्यांचं दर्शन लाभो, मोक्ष लाभो. तर बंधू भगिनींनो, हे तपोभिक्षीण पापाना हे याचं मला वाटतं गेल्या 7 ते 8 लेक्चर्स आपण फक्त याच्यावरतीच चर्चा केली. आणि ते कारण की हे आपल्या व्यावहारिक जीवनाशी निगडीत आहे, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. म्हणून मी याच्यावरती इतका भर दिला. आणि एक फार सुंदर मिलाफ योगाने घडून आलेला बंधू भगिनींनो. पहा, आपल्यापैकी जे लोक भगवद्गीतेवरती जे वर्ग होत आहेत आणि ते जे वर्गात उपस्थित असतात ऑनलाईन, आणि त्याच्यामध्ये आपण सध्या 3 अध्यायाच्या आत्मतत्वाचं आपण त्याच्यावर चर्चा करत आहोत. तर आपल्याला हे लक्षात आलं असेल की पहा, एका बाजूला आपण आपल्या बौद्धिक स्तरावरती आत्मतत्व समजण्याचा प्रयत्न करत आहोत. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सखा उभयोरपि दृष्टो तत्त्वमेव तत्त्वदर्शिनी. हे आत्मतत्व कसं आहे, आणि या आत्मबोधाच्या माध्यमातून आपण आपलं व्यावहारिक जीवन कसं असलं पाहिजे, ते म्हणजे आपली साधना कशी असली पाहिजे, आपलं जगणं वागणं कसं असलं पाहिजे, तपाला किती महत्त्व दिलं पाहिजे, उपासना कशी केली पाहिजे, आपल्या चरित्राचं काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टीची सगळ्याचे चिंतन मनन आपल्या या आत्मबोधांच्या माध्यमातून होतंय. तर हा एक असाच मनामध्ये विचार येऊन गेला अचानकच की एक सुंदर मिलाप घडून आलेला आहे. आणि या पहिल्याच श्लोकाचा जो दुसरा शब्द आहे त्याच्यावरती सुद्धा मी थोडा भार देणार आहे मुद्दाम. का? कारण की ते सुद्धा आपल्या व्यावहारिक जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे आत्मतत्व समजणं हे आपल्याला गीता समजवणार आहे, आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये पण कसं वागलं पाहिजे, आणि विशेष करून आपण साधक आहोत या दृष्टीने, आणि आपल्या जीवनामध्ये आपण चांगले भक्त हो याच्याकरता काय
काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला लक्षात येत आहे. तर दुसरा जो शब्द ज्याच्यावरती मी जे भर देणार आहे तो आहे शांतानाम वीतरागिणाम. म्हणजे आचार्य भगवान शंकर, आचार्य शंकर हे सांगतात आपल्याला, काय सांगत आहेत की ज्यांचे तप करून पापक्षीण झाले आहेत आणि ज्यांचे मनामध्ये वैराग्य असून त्यांचे मन शांत झालेली आहे. आपली नक्की झालेली नाहीये, आपल्याला माहिती आहे, पण की शास्त्र किंवा ग्रंथ अध्ययन करण्यात हरकत नाही आणि ते ग्रंथ अध्ययन करता करता आपल्या जीवनामध्ये वैराग्य कसं येईल, आपलं मन शांत कसं होईल, आपले पाप क्षीण कसे होतील याचं सुद्धा आपण चिंतन मनन करूया. म्हणजे हे झाल्यावर आपण मग साधना करू हे तर काही शहाणपणाचं लक्षण नाहीये. तर आपण काय करणार आहोत, आपण व्यवहारिक जीवनात कसं जगलं पाहिजे एक साधक म्हणून, जेणेकरून प्रत्येक क्षण आपल्या जीवनातला, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, प्रत्येक क्षण आपल्या जीवनातला ही म्हणजे एक साधनाच असली पाहिजे. आणि ते कोण सांगणार आपल्याला, तर ते ही जी पहिली ओळ आहे तपोवीक्षणे बापाना, त्याची चर्चा केलीच. आता आपण चर्चा करणार आहोत शांतानाम वीतरागिणाम. म्हणजेच काय की हे कसं आपण आपल्या जीवनात वैराग्य आणायचं, विवेक आणायचं, जेणेकरून आपलं प्रत्येक पाऊल, आपलं प्रत्येक क्रिया ही ईश्वर प्राप्ती कळेच वळली पाहिजे. मग ती गृहिणी घरात स्वयंपाक करत असो, की एखादा बँक ऑफिसर बँकेत असो, एखादा इंजिनियर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये असो, किंवा एखादा शिक्षक शिकवत असो, प्रत्येक कार्यामध्ये ते त्या वैराग्य, ते विवेक, ते शमदम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान या सगळ्या गोष्टी कशा रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण याचा आपण सदुपयोग करून ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती मार्गक्रमण करून पुढे जाऊ. तर शांतानाम वीतरागिणाम याचा अर्थ काय की ज्यांची मन शांत झालेली आहे. मन शांत केव्हा होऊ शकतं, आपलं मन अस्थिर का होतं, अनेक प्रकारच्या वासना आहेत. नाही वासना कुठून आल्या, मागच्या जन्माचे आपले संस्कार आहेत. मग हे नाहीसं कशा होतील हो, यांना आपल्याला साफसफाई करावी लागेल. कशी करू शकतो हो, त्याच्याकरता आपल्याला 4 साधन विवेक चूडामणीमध्ये आपल्याला आचार्यांनी सांगितले आहे. आपल्यापैकी ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग आधी ज्याच्यात अटेंड केले असतील त्यांच्याकरता ही थोडी पुनरावृत्ती होणार आहे. पण मला असं वाटतं की पुनरावृत्ती झालेली कधीही ही कामीच येत असते, विशेषकर आध्यात्मिक जीवनामध्ये, कारण की त्यातून आपलं वैराग्य आणि विवेक आणि साधना ही दृढ होत असते. तर सगळ्यांच्याच जरा म्हणूया एक बेनिफिट करता, फायदा करता आपण याची थोडी उजळणी करून मग पुढे जाऊया. तर आपल्या जीवनामध्ये जर आपलं मन शांत करायचं असेल, वासना नाहीशा करायचा असतील, तर त्याच्याकरता शंकराचार्यांनी 4 साधन सांगितले आहेत. आणि हे समजण्याकरता आपण विवेक चूडामणीचं काही निवडक श्लोक त्यांचं आपण आधार घेणार आहोत. जसं आपण तप समजण्याकरता गीतेचा आधार घेतला, तसंच आपण हे 4 साधन जे आपल्या जीवनामध्ये आपलं साधन जीवन कसं एक सामर्थ्यवान होईल त्याच्याकरता आपण या विवेक चूडामणी याचं आपण आधार घेणार आहोत. तर याचा जो श्लोक नंबर 16 आहे त्याची आपण इथून सुरुवात करूया. आचार्य म्हणतात, साधनानि अत्र चत्वारि कथितानि मनीषिभिः येषु सत्स्वेव सन्निष्ठा यद्भावे न सिद्ध्यति. सर्व जे महान लोक असतात ना, इथे सुस्पष्ट यांचे विचार असतात आणि सगळ्यात पहिले साधन 4 आहेत हे सांगण्याच्या आधी ते काय सांगतात की तुमच्या जीवनात निष्ठा आहे का, तुमच्या जीवनात निष्ठा आहे का ते विचारतात आहे. आणि जर ती निष्ठा असेल तर हे 4 साधन काही उपयोगाचे, आणि निष्ठा नसेल तर हे 4 साधन उपयोगाचे नाही. आणि ते निष्ठा कशाप्रती असली पाहिजे, ईश्वराप्रती, आत्मतत्वाप्रती ती निष्ठा असली पाहिजे. आणि जर ती निष्ठा नसेल तर हे 4 साधन काही उपयोगाचे नाही. एक उदाहरण घेऊया एकदम व्यावहारिक जगाचं. बंधू-भगिनींनो, कल्पना करा की एखाद्या मुलाला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे आणि
त्याची निष्ठा आहे बॉटनीमध्ये. कधी शक्य आहे का? म्हणजे बॉटनीमध्ये निष्ठा आहे आणि त्याला व्हायचंय कम्प्युटर इंजिनियर, हे कधी शक्य नाहीये. हा, बॉटनीमध्ये निष्ठा असेल तर तो एक चांगला बॉटनिस्ट होऊ शकतो, पण कम्प्युटर इंजिनियर होणार नाही. आणि जरी तो जोरजबरीने झाला तरी त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळणार नाही. का? कारण की त्याची निष्ठाच आहे मुळात बॉटनीकडे. कसं शक्य आहे? म्हणजे ज्या गोष्टी व्यावहारिक जीवनामध्ये शक्य आध्यात्मिक जीवनामध्ये तरी इम्पॉसिबल, अशक्य आहे. मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की काय कसं आहे की आपल्याला ईश्वर पाहिजे, पण आपल्या संसारात सखाट पाहिजे, बस हीच प्रॉब्लेम आहे. आपला संसार पण पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपल्याला आत्मतत्वही पाहिजे, असं होऊ शकत नाही. असं न कधी झालंय, जहा राम तहा काम नाही, जहा काम तहा राम नाही. जरी आपली इतकी दृढनिष्ठा आज जरी नसली बंधू भगिनींनो, निराश होण्याची आवश्यकता मुळीच, पण आपली निष्ठा मात्र हळूहळू त्या संसारापासून काढून ती ईश्वराच्या चरणी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्याकरताच हे 4 साधन सांगितले गेलेले आहेत. साधनानि अत्र चत्वारि कथितानि मनीषिभिः येषु सत्स्वेव निष्ठा यद्भावे न सिद्ध्यति. ऋषींनी या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीची 4 साधने सांगितली आहेत. ती असली तरच सद्वस्तूचा म्हणजे ब्रह्मतत्वाच्या ठाई निष्ठा उत्पन्न होते, व नसली तर म्हणण्याचा अर्थ काय की हे 4 साधन आपण आचरणात आणले तर आपल्या जीवनामध्ये त्या ब्रह्मतत्वाप्रती आज जी निष्ठा आपली थोडी कमकुवत आहे तर ती थोडीशी बलवती होईल. आणि ते 4 साधन काय आहे तर ते 4 साधन सांगताना आचार्य पुढे सांगतात. आदौ नित्य वस्तू विवेक परिगण्यते. सगळ्यात गोष्ट म्हणजे हे जे 4 साधन आपल्याला आचार्य सांगणार आहेत त्याचा अनुक्रम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. हे जे 4 साधन आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे नित्य वस्तू विचार, म्हणजेच काय विवेक. काय सत आहे आणि काय असत आहे. आपल्या सर्वांना मुळात एक गोष्टीची फार आस आहे आणि ती म्हणजे काय, लौकिकताने सांगितलं आपल्या सर्वांना अनंत आनंद पाहिजे, अनंत काळ करता पाहिजे, त्यात थोडाही दुःख नको. मी पुन्हा याची पुनरावृत्ती करतो. आपल्या सर्वांना अनंत आनंद पाहिजे. या जगात कोणी असं नाही की ज्याला दुःख पाहिजे. अनंत आनंद पाहिजे, अनंत काळ करता. आपण कधी असं मागतो का की बाबा मला सुखी ठेव आणि फक्त हा महिना तरी जाऊ दे, असं नाही. आपल्याला कसा आनंद पाहिजे, अनंत काळ करता पाहिजे. आणि आनंद आणि सुखमध्ये अंतर काय हे आपल्याला माहितीच आहे सर्वांना, की जिथे थोडा पण दुःख नाही त्याला आनंद म्हणतात. तरी सुद्धा आपण स्पष्टपणे देवाला मागतो अनंत आनंद पाहिजे, अनंत काळ करता पाहिजे, त्यात थोडाही दुःख नको. तर अशा प्रकारचा अनंत आनंद अनंत काळाकरता दुःख रहित हे फक्त आणि फक्त आत्मतत्वामध्येच उपलब्ध आहे. हे फक्त ईश्वराच्या ठाईच उपलब्ध आहे, बाकी इतर कुठेही आपल्याला हे सापडणार नाही. आणि त्यालाच म्हणतात सत. सत म्हणजे काय, त्या गोष्टी किंवा जी गोष्ट नेहमी टिकणारी आहे. आणि असत म्हणजे काय की जी नेहमीच चलायमान आहे. याचं सखोल अध्ययन आपण गीतेमध्ये करत आहोत, म्हणून मी त्याचा जास्त खोलात जात नाही. पण नित्य वस्तू विवेक जर एका ढोबळ माने म्हटलं तर की ज्या गोष्टी संसाराच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक आपले जे संबंध आहेत ज्याच्यामध्ये आपण आनंद शोधत असतो ती आपल्याला एक टेम्पररी सुख देतं, पण त्याच्यामागे एक दुःखाचा ढिगारा सोडून जात असतो. आणि विवेक काय असतं की जेव्हा आपल्याला लक्षात येतं आपल्या इतक्या सगळ्या जन्माच्या अनुभवाच्या माध्यमातून की अरे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दुःखच लाभ आहे,
तर मग काय याच्या मागे लागायचं आहे? लाडू खाऊन डायबिटीसच होतोय तर सोडणार ना. तर हे लाडू सोडणे, विषयांच्या मागे धावणे, आपल्या जे सगळे ज्याला म्हणतो की आपले नातेवाईक किंवा आपल्या जवळचे लोक त्यांच्यामधून काही सुख शोधणे हे सोडलं पाहिजे. का? सुख मिळतं काही काही तात्पुरतं, पण ढेरसाठी दुःख मिळतं. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात विवेक करणं. या विवेकाची पण चर्चा आपण केव्हा त्याचा प्रत्येकाचे एक एक श्लोक त्यांनी आचार्यांनी पुढे दिलेले आहे की विवेक काय आहे, वैराग्य काय आहे. तर जेव्हा त्यांचे एक श्लोक येतील आपण सखोल त्यांचं चिंतन करूया आणि त्याच्याच बरोबर आपण भगवान श्रीरामकृष्ण, माताजी, मा शारदादेवी आणि स्वामीजींच्या जीवनातले किंवा अन्य संतांच्या जीवनातले सुद्धा उदाहरण बघूया की या लोकांनी आपल्या जीवनात कसं विवेक वैराग्य आणून कशी उपासना साधना करून शांत केलं आणि सगळ्या दुष्ट वासनांना नेहमी करता नाहीसं केलं. तर 4 जे साधन सांगितले गेलेले आहेत त्यातला पहिला म्हणजे आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते, की सगळ्यात पहिला आणि महत्वाचा स्थान म्हणजे कोणाचा? तर तो विवेकाचा. दुसरा इहामूत्र फलभोग विरागस तदनंतरम, आत्ताच आपण चर्चा केली होती अत्यंत महत्वाचा. इहामूत्र फलभोग विरागस तदनंतरम म्हणजे काय? की पहा, आपण सर्वजण थोडीफार साधना करत असतो, तप करत असतो, सत्कर्म करत असतो. या प्रत्येक गोष्टीचे फळ असतात. प्रत्येक गोष्टीचे काही ना काही फळ असतात आणि हे जे फळ असतात, आपण जर कोणतेही कर्म केले, कोणतीही म्हणजे जी साधना आपण करत असतो त्याच्या मागे आपल्या ईश्वर प्राप्तीशिवाय कोणताही उद्दिष्ट नसलं पाहिजे. आत्ताच आपण राजसिक तपाची चर्चा केली होती, बस त्याचीच पुनरावृत्ती आहे की आपण जे काही सत्कर्म करतो, निस्वार्थ सेवा करतो किंवा जे काही उपासना करतो, जे काही तप करतो, त्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून जे फळ निर्माण होतं ते फक्त आपण ईश्वराचरणी अर्पित केलं पाहिजे. त्यातून मला मोक्षच लाभला, जन्मामध्ये पण नाही आणि येणाऱ्या जन्मामध्ये सुद्धा मला त्याचं फळ नको आहे, लौकिक फळ. इथे शब्द वापरला आचार्यांनी इह अमूत्र. अमूत्र म्हणजे येणारे पुढचे जन्म किंवा पुढचे लोक. पुढचे जन्म समजून घ्या. आता पुढचे लोक थोडंसं समजणार, या क्षणाला थोडंसं अवघड जाईल, पण ठीक आहे. पुढचा जन्म म्हणजे काही लोक असतात की ते सगळे दान धर्म करतात, सत्कर्म करतात. कशा करतात? की माझं वर्तमान जीवन सुखी हो आणि त्याच्याच बरोबर माझे येणारे जन्म सुद्धा सुखी हो. म्हणजे आपल्या बंधनाची गॅरंटी ते इथेच घेऊन राहिले. पहा, म्हणजे बंधूंनो, काय हास्यास्पद स्थिती आहे की या जन्मात मी हे सगळे दान धर्म करतोय, सत्कर्म करतोय. कशा करता? की हा जन्म माझा एकदम सुखी तर गेलाच पाहिजे आणि जे काही पुण्य उरतील ते माझ्या पुढच्या जन्मामध्ये मला कामी आले पाहिजे, म्हणजे मला कधी पण त्रास झाला नाही पाहिजे. अरे बाबा, पुढचा जन्म कशाला पाहिजे तुला? पण पुढचा जन्म तुला कशाला पाहिजे? आणि म्हणून या सगळ्या हे जे सगळे सत्कर्म, दानधर्म आणि आपली उपासना, तप यांच्या फळाप्रती संपूर्णपणे विरक्ती, वैराग्य याला म्हणतात. आणि हा वैराग्य कसा असला पाहिजे? हा वैराग्य असला पाहिजे विवेकपूर्ण. आता विवेकपूर्ण वैराग्य काय असतो हा चर्चेचा विषय आहे आणि त्याची चर्चा आपण जेव्हा वैराग्याच्या संदर्भात आपण चर्चा करू तेव्हा आपण नक्की तो विषय खोलात जाऊन त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. पण आता फक्त एवढंच समजूया की इहामूत्र फलभोग विरागस्तदनंतरम, की जे खरे साधक आहेत त्यांना आपल्या जीवनामध्ये हे 4 साधन अंगीकार करायचे असून आणि आपल्या जीवनामध्ये ब्रह्मतत्वाप्रती निष्ठा निर्माण करायची आहे. मन आपलं शांत करायचं आहे, निर्मळ करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल. त्याच्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे की या जन्मातले सर्व सत्कर्म त्याच्या फळाची अपेक्षा नाही केली पाहिजे. या जन्मात तर नाही, पुढच्या कोणत्याही जन्मात त्या फळांचा मला काहीही उपयोग नाही आणि त्याच्याकडे लक्ष देणार नाही. मला काय पाहिजे तर फक्त आणि फक्त ईश्वराचरणी भक्ती किंवा मोक्ष. त्याच्यानंतर शमदम आदी षटक संपत्ती मुमुक्षुत्वम इति स्फुटम, म्हणजे पहा
जे 4 साधन सांगितले त्याच्यामधला सगळ्यात पहिलं साधन झालं विवेक विचार, नित्यानित्य वस्तू विचार. दुसरं झालं इहामूत्र फलभोग विरागस तदनंतरम, म्हणजेच वैराग्य असलं पाहिजे. म्हणजे संसाराच्या सगळ्या जे आपले कर्मांचे फळ त्याच्याप्रती, फक्त कर्माचे फळ त्याच्याप्रतीच नाही, तर संसारचे जितके पण प्रलोभनं आहेत बंधुभगिनींनो, त्या सर्व प्रलोभनांप्रती सुद्धा, म्हणजे फक्त कर्मफळ त्याच्यावरती माझं एक ज्याला म्हणतो की वैराग्य असेल, त्यातून चालणार नाही. हे ज्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये एक ज्याला म्हणतो की वासना निर्माण करतात, ज्या वासनांच्या माध्यमातून आपलं मन चंचल होतं आणि आपण विषयामुख होतो, विषयांकडे आपलं मन धावत असतं, आपण ईश्वराकडे नाही जात, तर अशा सगळ्या गोष्टींकडून आपलं मन आपण दूर खेचलं पाहिजे. वैराग्य, मग शमदम आदी षट संपत्ती मोक्षत्वम इति स्फुटम. 2 राहिले आता. पहिलं झालं विवेक, दुसरं झालं वैराग्य, तिसरं शमदम आदी षट संपत्ती. आता हे काय बाबा? शम हे षट संपत्ती म्हणजे पहा, साधारणपणे आपण बघतो की संसारामध्ये जे लोक फार रुतलेले असतात संसारामध्ये, तर त्या सगळ्या लोकांची संपत्ती असते, जमीन जुमला, त्याच्यानंतर गाडी घोडे बंगला शेती, किती गाडी आहे किती घोडे आहे सगळं तो अभिमानाने सांगत असतो. तशी साधकाची सुद्धा आध्यात्मिक संपत्ती असते, आणि ती काय असते? ती असते शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान. काय आहे? पुन्हा मस्त पूजेची उजळणी करतो. शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान. हे 6 साधकाची संपत्ती, आध्यात्मिक संपत्ती असं त्याला म्हटल्या गेलेलं आहे. तर हे शम काय आहे, दम काय आहे, तितिक्षा काय आहे, उपरती श्रद्धा समाधान, आणि हे कसं आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायचं याचं सुद्धा आपण सखोल चर्चा करणार आहोत. त्याचं कारण असं की आपण हे सगळ्या गोष्टी कशा आहेत की आपल्या व्यवहारिक जीवनात एक साधक म्हणून कसं जगलं पाहिजे हे या सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुमुक्षत्वम, म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा. आता पहा, जर मोक्षप्राप्तीची इच्छा नसेल तर तिथे विवेक वैराग्य काय कामाचं? काही कामाचं नाही. त्या विवेक वैराग्यातून काहीतरी शक्ती किंवा काहीतरी एक हे निर्माण होईल आणि ती पुन्हा संसारिक काहीतरी प्राप्तीकरता खर्च होईल. आपण बंधनात आहोत हे तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे ना. आधी आपण बंधनात आहोत हे तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, तेव्हाच तर कुठे आपल्या जीवनामध्ये मोक्षत्व येईल. साधारण लोकांना हेच लक्षात येत नाही की ते बंधनात आहेत. लोक फार बिलकुल ज्याला म्हणतो की अभिमानाने म्हणतात की काय हो की माझं कसं की ते काय ना की त्या लाडूशिवाय होतच नाही, मला पाहिजेच पाहिजे. मोठ्या अभिमानाने सांगा, सकाळी पण पाहिजे संध्याकाळी पण पाहिजे. अरे बाबा, तू बंधनात अडकलेला आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. किंवा ह्या प्रकारच्या नाना सवयी अनेक लोक म्हणतात की काय हो ते काय ना माझ्या नातूशिवाय माझं काही होत नाही, तो असल्यामुळे मला खूप बरं वाटतं. चांगली गोष्ट आहे, नातावर प्रेम असलं पाहिजे, पण बंधनात का पडत आहे? काय म्हणजे कदाचित थोड्याशा न आवडणाऱ्या गोष्टी नक्की असतील, पण फार महत्वाच्या आहे, अत्यंत महत्वाच्या आहे, आणि आपण स्वतःच बंधनात आहोत हेच आपल्याला लक्षात येत नाही. भगवान श्रीरामकृष्ण 4 प्रकारचे जीव जे असतात त्यांच्या संदर्भात वचनामध्ये सांगतात की या जगामध्ये 4 प्रकारचे जीव असतात. कोणते कोणते? नित्य, मुक्त, बद्ध. आणि तर हे जे जीव असतात हे काय करत असतात? पहा, नित्य प्रकारचे जे जीव असतात ते काय करतात? नित्य म्हणजे की ते कधीच या संसाराच्या याच्यामध्ये कधी सापडत नाही. ते कधी पण या सगळ्या संसाराच्या याच्यामध्ये कसाऱ्याच ते सापडत नाही. आणि उदाहरण देऊन सांगतात भगवान श्रीरामकृष्ण आपल्या वचनामध्ये की हे जे अवतार असतात, चैतन्य महाप्रभू, नारद आदी, हे सगळे कसे नित्यच्या श्रेणीमध्ये येतात. मग दुसरी श्रेणी मुक्त.
मुक्त म्हणजे कसे की त्यात हे सगळे जे मोठे संत असतात ते सर्व येतात या श्रेणीमध्ये. म्हणजेच की ज्यांना हे कळतं की आपण अडकलेलो आहोत, पण ते असे प्रयत्न करतात की या जन्मातच ते मोकळे होतात. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद. आणि त्याच्यानंतर मग येतात मुमुक्षू. आणि मुमुक्षूच्या या श्रेणीमध्ये कोण पडत असतं? आपण सर्व. आपण सगळे प्रयत्न करत असतो, पण आपली जरा स्थिती अवघड आहे. हरकत नाही, पण भगवान श्रीरामकृष्णांच्या आशीर्वादाने आपल्याला नक्कीच एक मार्ग सापडेल. आणि चौथे म्हणजे बद्ध. बद्ध म्हणजे काय की जे लोक कधी पण त्यांना हेच लक्षात येत नाही की आपण बद्ध आहोत. जर लक्षातच येत नाही तर प्रश्नच पडत नाही की ते कशाला मुक्तीचा प्रयत्न करणार, कशाला मुक्तीचा प्रयत्न करणार. तर म्हणजे ह्या गोष्टीची जाण होणं की बाबा मी बंधनात आहे आणि बंधनाच्या बाहेर मी पडलं पाहिजे, हे तरी ध्यानात आलं पाहिजे. तर श्रीरामकृष्णांच्या असीम कृपाने आपण सर्व भक्तांना हे नक्कीच लक्षात आलेलं आहे की आपण बंधनात आहोत आणि ते बंधन आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुमुक्षू या श्रेणीमध्ये आपण सर्वांना मोडतो. त्यांच्या कृपेने आपलं हे बंधन हे याचं नक्कीच याचं मोचन होणार आहे. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज मी माझं वाणीला मी इथेच विराम देतो. येत्या शुक्रवारी भगवद्गीतेवर आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा आपल्या सर्वांची भेट पुन्हा होईल अशी आशा आपल्या मनात बाळगून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती.